ऑलराईट एव्हरीवन, जिथे एकीकडे घबाडकुंड मराठीतला सिनेमा रिलीज झाला, एकीकडे बॉलिवूडकडनं कॉकटेल 2 हा सिनेमा रिलीज झाला, तिथेच मराठीकडनं आणखीन एक महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा असा सिनेमा ज्याचं नाव आहे कब्बशी. हा सिनेमा रिलीज झाला आणि म्हटलं की कसं काय मी या सिनेमाला ॲक्चुअली इग्नोर करू शकते? शक्यच नाही होऊ शकत. म्हणजे टायमिंग्समध्ये मॅच-बिच होत होत्या सगळ्या गोष्टी, तर एकदमच मस्तपैकी गेले मी आणि मस्तपैकी सिनेमा बघून आलेले आहे आणि त्याच्याचमुळे कब्बशी हा सिनेमा मला कसा वाटला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बरं, याच्या आधी की मी कब्बशी या सिनेमाच्या रिव्ह्यूला सुरुवात करेल, पाठीमागे जी कढई ठेवली आहे त्याच्यावर एक इन्व्हिजिबल चमचा ठेवलेला आहे. पळी ज्याला आपण म्हणतो भाजी हलवणारी. तर ती मी एक आयडिया म्हणून देते मेकर्सला पुढच्या सिनेमाचं नाव ठेवण्यासाठी. सो या लेट्स गेट इंटू द व्हिडिओ. सगळ्यात आधी कास्टिंगमध्ये आपल्याला पूजा सावंत दिसते, निर्मिती सावंतताई दिसतायत, त्याच्यानंतर ऋषी मनोहर आहे, नयना आपटे, अनंत जोग, आनंद इंगळे, इतरही बरेचसे कलाकार आहेत. पण मुख्यतः पूजा सावंत आणि निर्मिती सावंत या दोघी सासू-सुना आहेत आणि ऋषी मनोहर हा जो आहे हा पूजा सावंतचा हसबंड आहे. तर ओव्हरऑल आता ह्या 4-5 जणांच्या अवतीभोवती कथा फिरणारी आपल्याला दिसते. ह्या चित्रपटाचे लेखक आहेत चेतन सैंदाणे आणि दिग्दर्शक आहेत वैभव चिंचळकर, ज्यांनी याच्या आधी 2018 सालचा पुष्पक विमान हा सिनेमा बनवला होता, म्हणजे डिरेक्ट केला होता आणि मी तो सिनेमा बघितलाय. त्याच्यावरनं मी तुम्हाला आजचा सिनेमा पाहिल्यानंतरही ही गोष्ट सांगू शकते, की सिनेमा खूप असा अँटी हिंदू वगैरे झोनमध्ये जात नाही, कारण शक्यता खूप जास्ती होती. कारण सगळं काही जो राडा सुरू आहे तो म्हणजे पत्रिका वाचणं किंवा ग्रह ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचा सुरू आहे. खूप असं डिवचलं नाही जात की धर्म आणि आता या गोष्टींमध्ये जात नाही. ती एक चांगली गोष्ट आहे या चित्रपटाची. एनिवे, सो चित्रपटाचा जो क्लिफ हँगर आहे, की पूजा सावंतला बरीच सगळी स्थळं येतायत. तर तिची एक अट आहे, जी खूप विचित्र अट आहे. तर ती अट ज्यांना कुणाला मान्य असेल, तर त्यांच्याच सोबत ती विवाह जो आहे तो करेल त्या परिवारासोबत. तर तिची अट अशी आहे, की तिची आणि तिच्या सासूची पत्रिका जुळायला हवी. आता हा जो क्लिफ हँगर आहे, हा ट्रेलरमध्येही दाखवला होता त्यांनी आणि आय थिंक टीझरमध्ये पण होता. पण मग तरी पण अख्ख्या चित्रपटामध्ये मध्यांतर येईपर्यंत ती गोष्ट अशी इतकी रहस्यमयी पद्धतीने राखीव ठेवली जाते का बरं? ते थोडंसं इरिटेट करायला लागलं होतं. म्हणजे नक्की तिची काय अट आहे? नक्की अशी काय अट आहे? अशी कुठे अट असते का? आणि अशा पद्धतीची अट कुठे ठेवतात का? आणि तुला शोभतं का? ती अट माहिती आहे सगळ्यांना. ते ट्रेलरमध्येच आपण बघून आलो होतो. सो ह्यांनी ॲक्चुअली चित्रपट बनवल्यानंतर तो ट्रेलर ज्यावेळेला कट केला, तेव्हा त्यांना ती थोडीशी गोष्ट समजायला हवी होती. पण असो, हरकत नाही. ओव्हरऑल जर का पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचं झालं, तर पहिली गोष्ट की मी 0 अपेक्षा ठेवून गेले होते चित्रपटाला. त्याच्यामुळे चित्रपटाने मला खूप काही असा त्रास नाही दिला. ती एक चांगली गोष्ट म्हणूनच मी कन्सिडर करेन. पुढचा पॉझिटिव्ह पॉइंट, निर्मिती सावंत आणि पूजा सावंत या दोघी जणी जेव्हा-जेव्हा समोरासमोर येतात, त्यांच्यामधली केमिस्ट्री आपल्याला पाहायला आवडते. दोघींमधलं जे संभाषण आहे किंवा ज्या पद्धतीने डायलॉग्सची देवाण-घेवाण होते, ते सगळं बघताना मजा येते. आणखीन एक आणि शेवटचा पॉझिटिव्ह पॉइंट, या चित्रपटाचं म्युझिक ॲक्चुअली चांगलं आहे. म्हणजे गाणी मे बी मी परत रिव्हिजिट करेल, थोडासा विचार करून, की ओके मला जुकबॉक्स आता बघायचा आहे YouTubeवरती आणि मी तो ऐकेल आता जाताना. असं मी कदाचित शोधेन. म्हणजे त्या पद्धतीची ती गाणी होती. रिफ्रेशिंग टोन होता त्या संगीत डिपार्टमेंट ज्यांनी सांभाळले त्यांना मी नक्कीच त्याचं श्रेय देईल. आणि आता बोलूया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. तर चित्रपट अत्यंत रटाळवाणा आहे. अत्यंत मालिका झोनमध्ये हा जातो अधून टिपिकल सीरियल सुरू आहे असं तुम्हाला अधून वाटत राहतं. पुढचा निगेटिव्ह पॉइंट, हा चित्रपट तसा चित्रपट नाही की ज्याच्यासाठी मी माझ्या घरातनं निघेल, अर्धा तास ड्राईव्ह करेल. त्याच्यानंतर मी पार्किंगसाठीचे ₹70-80 मोजेन. त्याच्यानंतर 350-400चं तिकीट काढीन आणि मग सोबत काहीतरी खायला वगैरे ₹200-300 खर्च करीन. असा एकूणच अ, 1,500 ते ₹2,000 खर्च करीन आणि मग मी हा सिनेमा बघायला थिएटरात जाईल आणि मला त्याची पूर्ण एंटरटेनमेंटची व्हॅल्यू मिळेल. असा हा सिनेमा माझ्यासाठी अजिबात ठरला नाही. हा सिनेमा असा होता की घरी कधीतरी टेलिव्हिजनवरती येईल किंवा ओ-टी-टीवर येईल तेव्हा मी बघेल. हे माझं मत आहे. अर्थात तुमचं कदाचित वेगळं असू शकतं, तर कमेंट्समध्ये तुम्ही मला कळवू शकता. पुढचा निगेटिव्ह पॉइंट, या चित्रपटाचा जो मुख्य नायक आहे म्हणजे पूजा सावंतचा हसबंड ऋषी मनोहर, मे बी लिखाण तसं असावं की या कलाकाराकडनं ॲक्चुअली काही जास्त व्हॅल्यू ॲड केलीच जात नाही चित्रपटामध्ये. म्हणजे मला त्याच्या प्रेझन्सनी काहीच फरक नाही पडला. तो फ्रेममध्ये कुठे अवेलेबल होता किंवा नव्हता त्याने मला काही फरक पडला नाही आणि त्याच्याचमुळे ते कॅरेक्टर खूप स्ट्राँग ॲक्चुअली लिहायला हवं होतं, कारण लग्न त्याच्याशी झालेलं आहे. कुठेतरी त्याची पण ती चलबिचल, मध्यभागी त्याचा सँडविच होणं, त्या गोष्टी कुठे फीलच होत नाही आणि ती व्हॅल्यूज ॲड केली जात नाहीत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याऐवजी इतर कुठलातरी कलाकार असायला हवा होता आणि त्याचं लिखाण खूप स्ट्राँग असायला हवं होतं. पुढचा निगेटिव्ह पॉइंट, चित्रपटामध्ये ओढून-ताणून केलेली खूप कॉमेडी आहे, जी जाणवते आपल्याला. म्हणजे नाही हसायला येते तिथे. पण आता ठीक आहे, म्हणजे ओके.
ओढून ताणून जे खेचलेले पंचेस असतात ते लँड होत नाहीत आणि मग ते आपटतात. मग त्याचं फार वाईट वाटतं. ते बघताना खूप रटाळवाणं वाटतं. बट येस ओव्हरऑल हा चित्रपट ॲक्चुअली बिलो एव्हरेज माझ्यासाठी ठरला. मी देईल या चित्रपटाला 2 स्टार्स आउट ऑफ 5 आणि कब्बशीनंतर पुढचं कुठलं नाव किचनमधल्या कुठल्या युटेन्सिलचं नाव ॲक्चुअली द्यायला पाहिजे, हा प्रश्न मी तुम्हा सगळ्यांना सोडून जाते. त्यामुळे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवू शकता. सगळ्यात भन्नाट उत्तर ज्यांचं कोणाचं असेल, तर त्यांना मेकर्स कृपया जर का व्हिडिओ बघत असेल, तर प्लीज त्यांना जरा 5 ते 10 तोळे सोनं वगैरे तुम्ही प्लीज द्या. त्यांच्या पत्त्यावर-बित्त्यावर पाठवून. लोकांमध्ये लई सार्कॅझम आहे आपल्या मराठी लोकांमध्ये आणि ते आता कमेंट सेक्शनमध्ये दाखवतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. मग आणि बादली पण ठेवायला पाहिजे होती असं वाटतंय मला इथे अशी. मग ते जरा मस्तपैकी सजेस्ट